वर्ध्यातून एक ब्रेकिंग बातमी येते। वर्ध्यामध्ये मोदींच्या सभेमध्ये राहुल गांधी यांचे फोटो पाहायला मिळत आहेत। खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो सुद्धा लावण्यात आलेले आहेत। आज वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि या अनुषंगाने सभेची जोरदार तयारी सुरू आहे। मात्र खुर्च्यांवर असणाऱ्या राहुल गांधी यांच्या फोटोने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन व्यास यांच्याकडून। चेतन, आपण पाहतोय साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। वर्ध्यात मोदींची सभा आहे, मात्र चर्चा आहे राहुल गांधी यांच्या फोटोची। नेमकं काय सुरू आहे वर्ध्याच्या राजकारणात? नक्कीच वर्धेमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे आहे। काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीकरता सोडलेली आहे, तर भाजपच्या उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी आज तळेगाव येथे नरेंद्र मोदी यांची सभा। या सभेची जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आली। कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या बसण्याकरता खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली। मात्र या खुर्चींवर काँग्रेसचे राहुल गांधीचे फोटो लागलेले, स्टिकर लागलेले आहे। यापूर्वी अशीच घटना राळेगाव येथे यवतमाळ जिल्ह्यात झाली होती, जेव्हा मोदींची सभा झाली होती। नंतर ते स्टिकर हटवण्यात आले, पण त्यानंतर आता वर्धेत अशा प्रकारचे स्टिकर आढळल्याने खळबळ माजलेली आहे। सगळीकडे आता एकच चर्चा झालेली आहे की मोदींच्या सभेत राहुल गांधींचा प्रचार होतोय नाही ना, अशी चर्चा आता वर्धेत रंगू लागली आहे। चेतन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर मोदींच्या सभेमध्ये राहुल गांधी यांचा फोटो पाहायला मिळतोय, यामुळे सध्या या फोटोची चर्चा सुरू आहे।